आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव रमेश मोरे. आमचं गाव शीर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की आमची गावाची पूर्ण बांधिलकी त्याच्यामध्ये आमचे गावकर शांताराम ठोंबरे आणि त्यांचे पोजदार त्यांचे बंधू आहे शैलेश आंबेकर. शैलेश आंबेकर. आमच्या गावामध्ये कोणीही कार्यक्रम राबवला तर आमच्या गाव बांधिलकी म्हणून त्या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाला उत्साहाने कोणत्या साजरा करता येईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. विशेषतः म्हणजे नाटकं आणि नमन होतात, पण जास्तीत जास्त आमच्या गावातून प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे नमनाला असं. आणि आमच्या गावातून भरपूर वाड्या आहे, पण आमचं नमन म्हटलं की आमच्या गावातली सगळी मंडळी एकत्र येऊन ते काम करते. मग कोणत्याही वाड्याने करू दे, कोणताही कार्य करू दे, पण नमन म्हटलं तर सगळी उत्साह होते. त्याच्यामध्ये जे गावकर आणि पोजदार जे म्हणतो त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो. आणि असं आणि थोडक्यात सांगायला गेलो तर नमन म्हणजे कोकणातली पारंपरिक पद्धत आहे आणि ती बरंच पुरातन काळापासून ती चालू आहे आणि ते अजून परंपरा म्हणून जपत आलो आणि चालू ठेवायची आमची सगळ्यांची स्वप्न आहेत. आणि ते आज नव्याने थोडीशी आपण त्याचा बदल करून म्हणा किंवा त्याच्यात ऍडजस्टमेंट करून जसं की ज्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने सगळे आता मुलं त्या पद्धतीने कार्यक्रम करायला लागले. आता तुमची वाडी तिघांची पण एकच आहे? नाही, तिघांची वाडी वेगवेगळे आहोत. या गावात टोटल किती वाड्या आहेत? टोटल 21 वाड्या छोट्या मोठ्या. अच्छा, टोटल 21 वाड्या छोट्या 14 वाड्या जवळ आपल्या आमच्या कोणती समाजाची आहे. अच्छा. पण आम्ही एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं गावाने किंवा मंडळाने आम्ही निर्णय घेतला तर ते कार्यक्रम 100% जर सक्सेस होईल ह्या हेतूनच आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो आणि तो कार्यक्रम आम्ही करत असतो. ओके. आणि आमचं गावाचं ग्रामदेवत आहे महालक्ष्मी. ते मी आज मगाशी जाऊन आलो महालक्ष्मी मंदिरात, छान वाटलं आणि कार्यक्रम करत आलोय आजवर आणि ती परंपरा आम्ही आजवर जपतोय, त्याच्या पुढेही जपतो. ओके. आणि विशेषतः आमच्या या शिरगावाचं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव घेतलं जातं, कारण आमच्या शिरगावाची बांधिलकी इतर गावं पण आहे तर कोणाची असं मागून बुराई करू नये, बट की त्यांच्याकडची वेगवेगळ्या वाडीवाडीमध्ये कार्यक्रम होतात, पण आमचे हे असे कार्यक्रम आहेत की गाव बांधिलकी म्हणून एकच कार्यक्रम होतो. क्या बात आहे. आमचे नमस्कार, आपलं नाव काय? शंकर पांडुरंग मोरे. शंकर पांडुरंग मोरे गुरुवारी आहेत. अच्छा. पहिल्यापासून त्यांना मोठं सहकार्य केलंय, पण आता रिटायर झाल्यामुळे ते स्थायिक बसलेत. अच्छा. बरं, तुमच्याकडून पण ऐकायला आवडेल की नमन वगैरे कसं चालतं गावाला, किंवा नमनाबद्दल जर जास्त काही चांगलं सांगू शकलात अजून आम्हाला, कारण मी साताऱ्याचा आहे स्वतः, मला स्वतःला एवढं काहीच माहीत नाही नमनाबद्दल, तर मलाही कळेल, माझ्या व्ह्युअर्सना पण कळेल. नमन हा जो प्रकार आहे आपल्याकडचा कोकणातला, हा आधी जिव्हाळ्याचा प्रश्न सगळ्यांचा. पण शिरगावाबद्दल विचारायला गेलं तर आमचं एकच नमन. मुंबईमध्ये सुद्धा आम्ही नमनं केली, पण 2 मिनिटं. हॅलो बाई, मी नंतर फोन करतो. हां करतो ना. आम्ही परवा सुद्धा एक मुंबईत जाऊन कार्यक्रम केला नमनाचा, पूर्ण गावाचा कार्यक्रम म्हणून युवा प्रतिष्ठान संलग्न ग्रामस्थ मंडळ, आणि इथून आम्ही नमन करणारे मंडळ इथून गावावरून मुंबईत गेलो होतो. अच्छा. आणि तेवढ्यासाठी स्पेशल 2 गाडी करून स्पेशल, आणि तो कार्यक्रम एवढा उत्स्फूर्तपणे आम्ही साजरा केला ना, एवढी गर्दी होती त्या कार्यक्रमाला, हाऊसफुल शो केला. बाय द वे, मी तुमच्या या म्हणजे हे जे बळीवंश कलामंच आहे ना, ह्याचे मुंबईतले सगळे शो बघितलेत मोस्ट ऑफ, सागरच्या माध्यमातून किंवा ते मी बघत आलो, आणि मला फार असं मजा आली. मी जेव्हा पहिल्यांदा ते नमन हा प्रकार तिथे स्टेजवर बघितला, आणि आज प्रत्यक्ष गावात बघतोय मी, बघतोय मागे छान पडदा बिडदा बांधलाय जसं थिएटरला असतो, अगदी थिएटर उभं केलं इकडे. आणि बरं, आपलं मगाशी बोलणं राहिलं, तुम्ही नमनबद्दल सांगत होता, तर जरा सांगाल काय? नमन हे आमच्या जी संस्कृती आहे ते आजपर्यंत आमच्या वाडवडिलांपासून जोपासेल, पण आज आमचं आत्ता कुठल्या वाडीवाडी जसं नमन नाही, फक्त एकत्रित गावाचं. कलाकार फक्त अलग वाढीकडे असतात. दुसरी गोष्ट, ह्या आमच्या पूर्वीच्या असलेल्या वडीलधाऱ्या मंडळीने आम्हाला मुंबईत नमनं लावण्याचं परमिशन दिलं होतं. अच्छा. त्यामुळे आम्ही वाडीवाडीत नमनं सगळ्यांची लावायचो. हे सगळे त्याच्यामधले कलाकार. ओके. हे सगळेच कलाकार आहेत त्या नमनामध्ये. म्हणजे कोकणामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक माणूस हा एकदा तरी स्टेजवर येतोच असं म्हणायला हरकत नाही. त्यामागे आम्ही नाटकं सुद्धा केले, हिरवा चुडा केलाय, जन्मटेप केलाय, फरारी केलाय, शकलेली बायको केले, 4-4, 5-5 शो केले. अरे वा. संगमनेरला कार्यक्रम केले. गुड. नमन हे नमनच असतं. थिएटरला हाऊसफुल पण गेलेले आहेत, नंबर पण आलेले आहेत आणि गावच्या नमनांचे.
साहित्य संगम मंदिर हे आमचं त्या ठिकाणचं माहेरघर हा ना. नमनाचं. आमच्या गावातले बरेचसे लोक सभासद आहोत तिथे. इथले व्यवस्थापक पांगे म्हणून आहेत, आजही आहेत. वयाने एकदम थकले तरी त्यांची फार आम्हाला साथ मिळाली. आणि आमचेच पहिले ओळखीचे माणसं जाधव म्हणून होते आणि त्यानंतर शशीबाई आहे, अजून शशीबाई आहे, शशीबाई सावंत. आता बऱ्यापैकी ऑडियन्स आलेला आहे म्हणजे गावातला, आणि आता सुरुवात करतात त्या नमनाला. बहुतेक आतली तयारी बघूया आपण काय चालू आहे आतमध्ये. स्टेजवरून मी आतमध्ये चाललो. आता पूजा करत आहेत बॅक स्टेजला. अरे वा. कशी चालली आहे तयारी तुम्ही बघू शकता. आतमध्ये आता
हे सगळे कलाकार नमन करण्यासाठी तयार सुसज्ज होत आहेत आणि बाहेर प्रेक्षक वर्ग वाढतच चाललाय. तिकिटांची विक्री चालूच आहे इथे. सगळी गडबड गोंधळ आहे कारण लवकरात लवकर त्यांना प्रयोग चालू पण करायचा आहे. इथे पूजा चालू झाली आणि तुम्ही हे बघताय का, हे पडद्यांचं बनवलं आहे. वरतून कर्टन आहे, हे पूर्ण निव्वळ कर्टन आहे. ह्या कर्टन आता बाजूला करताय, कसं बाजूला करतात आणि मग फक्त हा महाल दिसतोय. सगळीच तयारी बघण्यासारखी एकंदरीत. कोकणामध्ये चालली असलेली ही प्रथा नमनाची आणि त्याच्यासाठी बघा लाईव्ह म्युझिक वाजवणार आहे, लाईव्ह बँजो वाजवणारा. नमनातले सगळे कलाकार तुम्हाला दिसत आहेत ऑन स्टेज. सगळ्यांची तयारी झाली आहे, सगळ्यांची वेशभूषा झाली आहे, सगळ्यांची रंगभूषा झाली आहे. प्रत्येकजण आता एकदम तयारीमध्ये आलेला आहे. कोणी स्त्री पार्ट्या करणारे नट किंवा नटी या सगळ्या सजून धजून रेडी आहेत नमनासाठी. बघू शकता तिकीट विक्री चालू आहे आणि बाहेर लोकांची झुंबड बघा आता. तिकीट ओपन करून ठेवा. मुंबईची थिएटर फिकी पडतील अशी तिकीट विक्री आणि अशा पद्धतीचे प्रेक्षक वर्ग. 3, 4, 1, 2, 3, 4 5 दीदी घे, ठीक आहे. चल आणि बाहेर येताना घेऊन या परत. तिकीट विक्री एखाद्या चांगल्या उत्तम थिएटरला सुद्धा लाजवेल अशी तिकीट विक्री चालू, अशी झुंबड. आणि मी पहिल्यांदा बघतोय हे सगळं, पहिल्यांदा अनुभवतोय. खूप भारी वाटतंय. आपल्या संस्कृतीच्या म्हणजे कोकणातली संस्कृती आहे नमन. आणि बघा ना, त्या नमनाच्या तिकीट्स इतक्या चांगल्या पद्धतीने विकल्या जात आहेत. अजूनही बाहेर बघा एवढं ऑडियन्स, प्रेक्षक वर्ग बाहेर आलेला आहे. हा म्हणजे हे जे गावचं ग्रामदैवत आहे महालक्ष्मी आणि या ग्रामदैवताच्या समोरच पटांगणामध्ये असे एवढी गर्दी. इथे तुम्ही बघितलं मग अशी इथे शंकासूर आणि या बाजूला बळीराजा, या दोघांच्या डेकोरेशन उत्तम असं केलेलं आहे. आणि बाहेर भरपूर अंधार दिसतोय ना. बघा हा प्रेक्षक वर्ग आता तिकीट घ्यायला चाललेला आहे. किती सुंदर प्रकारे कशी लोक आपापल्या वाडीतून जमून किंवा त्यांच्याकडे आज काही ठिकाणी लग्नकार्यसुद्धा आहेत तरीसुद्धा ते आलेले आहेत. आता तिकीट घेतील आणि मग पुढे जातील किंवा तिकीट घेतलेलं आहे ऑलरेडी. आता यांच्या हातात बघा तिकीट आहे, तर त्यांनी घेतलेले आहेत तिकीट ऑलरेडी, ते पुढे जातील. भरपूर गर्दी आहे. अजिबात मला असं वाटत नाही वडेवाले काकांचे वडे राहतील. मग अशी आपण बघितलं वडेवाले काका आत्तापर्यंत मोकळे झाले असतील आय थिंक, सगळं सेल करून. त्यांचा एक टोप तर संपलेला, दुसरे बटाटे शिजवायचं चालू आहे ऑलमोस्ट. काका संपले की काय? आहेत काकांनी भरपूर माल आणला आज. आणि गावाच्या बाहेर आता गाड्या बिड्या कंटिन्युअस लोक बाहेरून येत राहणार नाटक नमन बघायला. मस्त वाटतंय. आता मी पुन्हा आत चाललो आहे.
चार्जिंग पोर्टेबल चार्जर घ्यायला आलो होतो, म्हणजेच पॉवर बँक घ्यायला आलो होतो. पॉवर बँक घेतला आणि आता चाललो आहे. गर्दीच गर्दी. खुर्चीवर सगळी भाजी 9 आहे. 9 बारके सगळं सगळं चला साहेब तुम्ही चला. बघू शकता एवढा ऑडियन्स आता आलेला आहे ऑलरेडी. आणि हे बघा बळीवंश कला मंचाचं नाव दिसतंय आणि थिएटरसारखा पडदा बिडदा सगळं लावलेलं आहे. आणि नमन आता भन्नाट होणार आहे. मला याचा अंदाज आला आहे की भन्नाट होणार आहे, पण तुम्हाला दाखवायचं आहे. मुळात जे नमन सादर करतायत तेच नाही तर नमन ही आपली लोककला आहे हे जाणणारा प्रेक्षक वर्ग कोकणात आहे. याचा अभिमान वाटतोय की सगळे प्रेक्षक तिकीट काढून अक्षरशः झाडून आपल्या फॅमिली घेऊन इथपर्यंत पोहोचला आहे आणि ते बघतायत. नमन बघणार आहेत आणि त्यातला जो नाट्यप्रयोगसुद्धा असेल तो बघणार आहेत. सो खूप सुंदर आणि छान अशी फिलिंग आहे की असा प्रेक्षक बघायला मिळतो कोकणातला. त्यामुळे सदर कार्यक्रम या कार्यक्रमात कोणताही अडचण आपण रसिक मायबाप आणणार नाही याची खात्री आहेच. परंतु आजचा हा कार्यक्रम तुमचे आमचे नाद जोडणारा नमन लोककलेचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तसेच एक विशेष सूचना, हा कार्यक्रम तुमचा आमचा असल्याने या कार्यक्रमात मद्यपान केलेला व्यक्तीचं त्वरित बाहेर काढण्यात येईल. त्यामुळं मद्यपान केलेल्या व्यक्तीनं आपण जबाबदारीनं राहणं हे इथं आवश्यक आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. आम्ही पुढील कार्यक्रमाला त्वरित सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.